तुषार यस 2 की 3 2 ओव्हरच्या मॅचेस असतील. एनसीएचा रूल आहे पहिला हाफ जो असतो तो 4 ओव्हर नंतर 1 ओव्हर खेळवा 2 ओव्हर खेळवा किंवा कितीही ओव्हर खेळवा ते ऍक्सेप्ट करतायत. व्यासपीठावर दर्शन आहेत. दर्शन मात्रे एनसीए मध्ये आल्यानंतर धमाका त्यांचा आपण पाहिलाय. म्हणूनच बीव्हीए चॅम्पियन संघ दर्शन मात्रे यांच्या खेळीवर भरपूर निर्भर आहे. स्टार सिटीचा वंडर बॉय आणि ते आले की आम्हाला नेहमीच आनंद होतो की आपले मित्र चांगले नेहमी खेळ करत असतात. त्यावेळेला आम्हाला देखील प्राऊड फील होतो त्यांच्यावर. हिमालय पाटील बॉलिंग मार्क वरती. जुचंद्र गावाचे हिमालय पाटील आहे खरे कलाकार ज्यांच्यामध्ये आहे सर्व गुण संपन्न. एक चांगले गोलंदाज, चांगले गायक, चांगले डीजे वादक, डीजे त्यांचाच आहे सर्व आणि चांगलं व्यक्तिमत्व. चला गेम ऑन करतोय. स्ट्राईकला आहे मिस्टर नवल पाटील. चार बॉल 4 विकेट घेतले तर एक ब्रँडेड कंपनी कुठली जे तुम्हाला आवडते ना त्या कंपनीचे शूज असतील निशान मात्रे यांच्याकडून. 4 विकेट घ्या आणि सरळ तुम्हाला मिळेल तुमचा आवडत्या ब्रँडचे शूज. मग पुमा असू दे, नायकी असू दे, डीएससी असू दे, आडिडास असू दे, एसेक्स देखील आहेत. तुम्हाला पाहिजे तो ब्रँड दिला जाईल. बघूया हिमालय पाटील पहिला बॉल नवल करता. ऑल द बेस्ट. ऑफ स्टंपवर हा चेंडू पिचिंग केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कटचा फटका 2 क्षेत्ररक्षकांमध्ये लागले. शर्यत चेंडू मात्र फरार चेंडू सीमारेषी पार. पहिला बॉल पहिला वार पहिला चौकार. एक बॉल 4 धावा. हो चांगला. हा देखील त्याच प्रकारचा चेंडू होता. थोडा आतमध्ये थोडा व्हेरिएशन होता आणि थोडी गती कमी होती या चेंडूवरती. गुडलँड वरती हा चेंडू पिचिंग केला जातोय. चांगल्या पद्धतीने टप्पा पाहिला गेला. इनसाइड एज अपील केली होती परंतु बॅटची इनसाइड एज आहे का हा प्रश्न विचारला आणि तेच पाहिलं गेले की इनसाइड एज होती. अन्यथा LBW चे चान्सेस होते. एक धावाने धावपळक पुढे येईल 5च्या घरामध्ये. कालपासून तुषार चोरमुले लेगी अंपायर राहिले. कॉन्फिडन्स आज इतका वाढलाय की सरळ समोरचे अंपायर ते आहेत आणि त्यांच्याकडे ते गुण आहेत. चांगले अंपायरिंग ते करतायत. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. जबरदस्त गोलंदाजी हिमालयच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती चौकार आला परंतु केलेला कमबॅक खूप काही सांगून जाते या मॅच मध्ये. चार बॉल इथे मात्र आणखीन एक चांगला फटका आहे. फिल्डर आला होता परंतु चेंडू थांबला नाही. चौकार.
आणखीन एक चांगला फटका परंतु फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट पैकी येईल तिथपर्यंत मात्र 2 धावा आराम के साथ. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 11 धावा. 2 चौकार जरूर आले. हिमालयने कमबॅक करून दिलाय परंतु 11 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. बॉलिंगला आलाय मयूर. मागून साईडला आवाज जाते माईकवर. 11 धावा 1 ओव्हर. नवल पहिला बॉल खेळेल दुसऱ्या ओव्हरचा. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ वरून चेंडू लॉंग ऑफला गेलाय. निलेशने चेंडू कॅरी केलाय तिथपर्यंत एकच धाव. 12 धावा या फलकावरती. गूगल पे मारू. लेगी अंपायरने इशारा केलाय. थोडा खाली बॉल राहिलाय. फ्लाइट चेंडू होता म्हणूनच एकच धाव. बाईकची एक धाव. धावपळक 12. समोरच्या दिशेने चांगला फटका आहे. तेवढा चांगला कॅच कॅरी केला जाईल का. चांगले एफर्ट्स होते परंतु 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावेने धावसंख्या पुढे येते 14च्या घरात. 3 बॉल 14. काल सिद्धिविनायक चंद्रपाडा संघ वरती आलाय. आज एनसीए मधून चंद्रपाडा बॉईज संघ वरती येईल का. इनसाइड आउट इन टू द गॅप. कव्हरच्या वरून खेळलेला हा शानदार डीप कव्हर मध्ये गेलेला दर्जेदार चौकार. धावपळक 4 पुढे येईल. 18 धावा. 4 बॉल 18. आमचे स्कोरर स्वतःमध्येच जास्त मगड आहेत. स्कोरिंग चुकीची आहे की बरोबर याच्यावरती शंका त्यांना आहे. 19 धावा माफ करा. ड्राईव्ह केल्या ऑन साइडला मिड विकेट रिझन मध्ये चेंडू निघून जातोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा आराम के साथ. पूर्ण बॅकअपला खेळाडू येतोय निशांत. धावपळक 2 पुढे येईल. 21 धावा. 5 बॉल 21 धावा. मृणाल मात्र यात दिसले नाही. जेटीसीचे सर्व 2 ऑर्डर आहेत आज.
आणि इथे चेंडू अडवला होता परंतु डायरेक्ट फुटबॉल किक प्रमाणे चौकार ठोकलाय. 4 धावेने 2 ओव्हर मध्ये 25 धावा. नॉनव्हेज खाऊन तब्येती झाल्याच पाहिजेत. अरे डेऱ्या घेऊन फिरायला आपण काय पोलीस आहे का काय. मध्ये देखील 2 चौकार आल्यात आणि हा चौकार चांगल्या पद्धतीने अडवला होता परंतु शेवटच्या क्षणाला त्या बॉलवरती किक केलाय. चौकार आलाय. 4 धावेने धावफलक 25 धावा. बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर निशांत. 2 ओव्हर 25. या एका इनिंग नंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ टाकला जाईल. चिठ्ठी मास्टर रेडी आहेत ना आमचे. पहिला बॉल स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग तो करतोय. एकच धाव. एका धावेने धावफलक 26. धावा या फलकावरती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्ट्रेट लॉंग ऑफला कॅच कॅरी केलाय आणि परतावा लागेल नवल पाटीलला. बॅक टू द पेव्हिलियन. विकेट डाऊन. लागले तर या धावा आणखीन मोठ्या येऊ शकतात. 26 धावा 3 बॉल. तिसरी ओव्हर प्रगतीपथावर असताना या एका इनिंग नंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ केलेले सर्व जे विजयी संघ आहेत त्यांचे कॅप्टन आमच्यापर्यंत यायचे आहेत. पतू पॅकर BBA चॅम्पियनचे तर आलेत. चंद्रपाडाचा देखील आलाय. चालू असलेल्या मॅचचा एक प्रतिनिधी. साने गुरुजी टीमचा एक कॅप्टन. Yes, umpire.
पहिला बॉल एकच धाव, 4 बॉल आणि फलकावरती धावा आहेत 27 धावा. आता मात्र चेंडू थांबणार नाही, सरळ येईल. जॉली बॉयच्या स्वागताकरता चौकार. चांगला फटका, तेवढा चांगला कॅच, विकेट डाऊन. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. पहिला बॉल डॉट बॉल कुणाल आहे. 5 बॉल कशा प्रकारची बॅटिंग तो करेल. एक बॉल डॉट आलाय. दयाशंकरचा पुढचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला फिल्डर येतोय आणि तिथे मात्र चेंडू कॅरी करेपर्यंत 2 धावा घेईपर्यंत रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. बॅट बराच काळ हवेत होती आणि म्हणूनच बॅटरला परतावं लागतंय. 1 रन रनआउट.
बघतो हिमालय पाटीलचं लक्ष किती आहे मॅच मध्ये. क्रिकेट देखील खेळतायत आणि प्रत्येक चेंडूचं अपडेट त्यांना माहिती आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने विकेट डाऊन. आणखीन एक विकेट. 4 बॉल 34 धावा. धावा 4 विकेट. 2 बॉल शिल्लक. दयाशंकर जणू काही वाघराल पाड्याचा दयाशंकर आहे का तसा लुक देखील पाहायला मिळतोय त्याचा. परंतु हाईटचा मसला आहे. या बॉलवरती नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून आणि नो बॉल. त्याच्यानंतर जर विचार केला तर येणारा बॉल फ्री हिट. ओव्हर स्टेपिंगचा नो. चांगली अंपायरिंग तुषार मार्फत. तुषार चोरबुले. 1 मॅन आर्मी. आणि काय अंपायरिंग करतायत बघा. सक्षम पंच आहेत. येणारा बॉल फ्री हिट आहे. टोटल रन आतापर्यंत 1+1 36 धावा. बॉल फेकून झालेत 4. या बॉल वरती मोठा फटका परंतु फ्री हिटचा बॉल आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2 धावसंख्येने धावपळक 38. सूरज पांचोली मला वाटते जुचंद्र मध्ये लवकरच रिक्षेवरती येणार आहेत. सूरज पाटील करावा लागेल त्यांना. सध्या बाटला भाई बनलेत. पुन्हा एकदा यावेळी 1 धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी होती. फेकी खराब. हिमालय पाटील आहेत आणि इथे मात्र हिमालयच्याच नावावर हा रनआउट असेल. हे 2 रन आणि विकेट. टोटल रन झालेत आतापर्यंत 41 धावसंख्येचं आव्हान या 4 ओव्हर मध्ये. प्रत्येक टीमचा 1 प्लेअर या अगोदर अलाउन्स केले आम्ही. चिठ्ठ्यांचा ड्रॉ आपण टाकणार आहोत. साने गुरुजी टीम शुभम म्हात्रे आपला एक्स्ट्रा मेंबर पाठवा का टाकू चिठ्ठ्या. असं पण साने गुरुजी संघ इतके दिवस त्यांना बाय मिळाली नाहीये. चंद्रपाडा बॉयज BVA चॅम्पियन पतू पॅकर आणि चालू असलेल्या मॅचचा एक प्रतिनिधी. चला पहिला 2 चिठ्ठ्या उचलायच्या. बघा लाईव्ह चिठ्ठ्या टाकल्या जातात. कॅमेरामॅन जल्दी फोकस करू इधर. चला कॅप्टनच उचलले तरी चालतील.
चला कॅप्टन चिट्ट्या उचला. फेर चिट्ट्या आहेत, बघायचं नाही, सरळ उचलायचा डोले मिटकून. 2 चिट्ट्या उचलायच्या आहेत. बीबीए चॅम्पियन टीमला बाय आहे. पतू पॅकर आणि विजेता टीम दुसरा मॅच असेल चंद्रपाडा आणि साने गुरुजी. पहिला मॅच आकाश चव्हाणनी चिठ्ठी काढली होती एक. आकाश चव्हाणनी काढले बीबीए चॅम्पियनची चिठ्ठी, त्याला 500 द्या नंतर. चला साने गुरुजी टीम कॅप्टन येऊ द्या. जो जिंकेल तो 2 हात करेल पतू पॅकर संघा जोडीला. बीबीए चॅम्पियन या असोसिएशन मध्ये काय खाऊन काय आल्यात नक्की. समेश मोरेला आणि दर्शनला घेतलंय ना, त्याचा फायदा झालाय. पुढच्या वर्षी आम्हाला देखील बीबीए चॅम्पियन मध्येच फॉर्म भरावा लागेल. टीम साने गुरुजी आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पाठवा. टॉसला 2 ओव्हरचा मॅच. पुढचा मॅच एक्केचाळीस धावा जिंकायला टार्गेट. पहिला बॉल निलेश स्ट्राईकला. पहिला बॉल पाहिलं आणि पंच येत आहेत, वाईट बॉलचं सिग्नल देत आहेत. परफेक्ट अंपायरिंग चालले अंपायरची. पुढच्या वेळी ज्यावेळी मॅचला अंपायरिंग करतील त्यावेळी पूर्ण ड्रेसिंग कोड ते यूज करणार आहेत. 1 मॅन आर्मी तुषार चोरमुले. फुल टॉस बॉलला ड्राईव्ह केले ऑन द अप आणि इथे चांगली फिल्डिंग, परंतु फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. चिंबारो बॉयज हा संघ पाहायला मिळतोय. बीसीसीआयचे जसे स्ट्रिक्ट रूल आहेत तसे एनसीएचे देखील रूल आहेत. रविवारी रिझर्व डे, सुट्टीचा दिवस आणि एनसीएचे संघ आणि लाईव्ह कंपल्सरी, ड्रेसिंग कंपल्सरी, चेसिंग कंपल्सरी.
ऑफ स्टंपवर सफळ होऊन बॅटर खेळतोय, सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा चांगला बॉल. 2 चेंडू 3 धावा. एका साईडला तुषार चोरमुले चांगले अंपायरिंग, तर त्यांचे बंधू चांगले स्कोरिंग करतायत. समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर केलाय. 1 बाउन्स चेंडूला कलेक्ट देखील केले. एकाच हातामध्ये चेंडूला गॅदर केले, फेकी केले. 2 धावा. रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव संख्येने धाव फलक पुढे आले. 5. 3 बॉल 5. आणि आमचे स्कोरर थोड्या दिवसात वकीलची एक्झाम, ॲडव्होकेट बनण्याचं स्वप्न आहे त्यांचं. विकेट जाण्याची दाट शक्यता आणि ते मात्र विकेट जातोय. पडतावा लागेल निलेशला. बॅक टू द डगआउट. पण तू मीटिंग चालू आहे, कारण की इथून कुठे जाऊच देखील शकत नाही. आज दिवस देखील तसा आहे. आज ड्राय डे म्हणून घोषित केला जातो, प्रजासत्ताक दिन. चार बॉल 5 धावा. हिमालय पाटील आलाय. युवराज सिंगला नेहमी फॉलो करतात आणि म्हणूनच आपल्या सुपुत्राचं नाव युवराज ठेवलंय. डीजे युवराजचे हे साऊंड सिस्टम. बघूया युवराज सिंग सारखी इनिंग बिल्ड करतील का. आकाश चव्हाणनी कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा केले. हिमालयनी 1 षटकार मारा, 200 रुपये लगेच घेऊन जा त्यांच्याकडून. ही दोस्ती तुटायची नाही. यारो की यारी. आकाश चव्हाण आणि हिमालय पाटील. हो, यावेळी मोठा फटका खेळायचा होता, परंतु 1 धाव सध्याच्या घडीला कंप्लीट. ही 1 धाव नक्की असेल कशा प्रकारे, तर 1 धाव हलकीशी बॅटची एज लागले. एका धावेने धाव फलक पुढे येईल. 6 रन 5 बॉल. टॉसला साने गुरुजी संघाने यायचंय. चंद्रपडा बॉयज संघ या ठिकाणी आहे. इन्सेक मध्ये अनेक संघांची नावं बदलले, तसं चंद्रपाड्याचं देखील बदललंय. मागील वर्षी साई स्पोर्ट होतं, यंदा चंद्रपाडा बॉयज. समोर पुन्हा एकदा केला, गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनचा येईपर्यंत मात्र इथे 2 धावा कंप्लीट. 2 धावेने पहिल्या षटकाची होईल समाप्ती. 8 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 41चा टार्गेट असताना पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा. यंदाच्या हंगामामध्ये हिमालय देखील चांगला खेळ करतो आपल्या संघाकरता. आणि खन्ना डगआउट मध्ये असेल सध्या. महत्वाचा खेळाडू निखिल भोईर या संघामध्ये. प्रणय एक जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. हिमालयला आता चांगला फॉर्म कन्वर्ट करावा लागेल.
पहिला बॉल आडव्या बॅटने खेळलाय, गॅप मध्ये जाईल का? फिल्डर आहे डीप मध्ये. इतका डीपला बॉल जाऊन सुद्धा एकच धावेल, कारण की ड्राईव्ह केला नव्हता तर हा एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केला होता. एका धावेने धावफलक 9 धावा. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यावर फिल्डर नेहमी बिझी राहिल्यात. विदाउट आईस. चांगला बॉल, चांगला बॉल. यावेळी हा आतमध्ये बॉल आहे, कडेकडे खेळण्याचा प्रयत्न होता. वाईड लाईनीच्या आधी आतमध्ये बॉल. नऊ धावा. पुन्हा एकदा प्रणय. इथे एकच धाव. दोघांमध्ये धाव जमावण्याची क्षमता आहे, परंतु रनिंग बिटवीन द विकेट तितका एफर्ट दिसला नाही आहे रनिंग करताना. 10 रन झालेत. 31 पाहिजे 15 बॉल मध्ये. ऑफ स्टंपवर खूप बाहेरचा बॉल, वाईड बॉल. एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे येईल. 11 धावा. वेलकम शुभम म्हात्रे. शुभम म्हात्रे मला वाटते कॅप्टन आहेत. चंद्रपडा बॉईज वर्सेस साने गुरुजी. पुन्हा एकदा मोठा पटका खेळायचा होता आणि वाईड बॉलचा इशारा. लेट टू लेट बट अप टू डेट. थोडा बाहेर निघलाय बॉल आणि तेच पाहिलं गेलं. इथे वाईड बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेने धावफलक 12. चांगली अंपायरिंग तुषार चुरमुले यांच्या माध्यमातून, कारण की वाईड लागणीच्या बाहेरून बॉल गेला तर वाईडच असेल. षटकार कधी येईल? 200 रुपये कधी घेतील आकाश चव्हाण कडून? आता मात्र हा चेंडू निर्धाव आहे. हिमालयला प्रत्येक बॉल वाईडच वाटतोय की काय? रिव्हर्सला चौकार मारला तरी 200 आहेत. 4 बॉल 12 धावा. आता मात्र खेचलाय आणि इथे दाखवलाय धूमधडाका. हिमालय पाटीलने केलाय पुलचा पटका. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. 200 रुपयाचा मानकरी षटकार. वा, अजून एक मारला तर 300 आहेत. 200 आल्यात, आता 300. ललितजी भोईर सरांना विनंती की आपण टॉस करायचा पुढच्या मॅचचा. बॉल द्यायचा जुना. आकाश चव्हाणनी बक्षीस लावले म्हणून षटकार गेलाय. अजून एक मारा, 300 घेऊन जा. हिमालयचा कॉन्फिडन्स बघा किती आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल डॉट गेले परंतु घाबरला नाही, थांबला नाही, झुकेगा नाही, ठोकेगा हे सांगितलंय त्याने आणि षटकार ठोकलाय. धावफलक वेगाने पुढे आले 18च्या घरामध्ये.
13 बॉल 23 ची गरज. मॅच बनलाय दोन्ही संघाच्या बाजूने. चांगला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. मिड विकेटला फिल्डर आहे. इतक्या डीप मध्ये चेंडू गेल्यानंतर हिमालय धावतोय आणि इथे 2 धावा कंप्लीट. अजून एक रन काढला असता लगातार 3 तर नक्कीच 300 रुपये होते, परंतु 2 आल्यात. संघाच्या हिताकरता चांगली गोष्ट आहे. धावफलक पुढे आलाय 20. येणारे 12 बॉल 21 ची गरज, म्हणजे याच रन रेटने बॅटिंग करावी लागेल. 12-21 ची गरज. कुणाल पाटील बॉलिंग मार्क वरती आलाय. फुलटॉस बॉलला ड्राईव्ह केलंय. फिल्डर येतोय लॉंग ऑफचा. हिमालय आता स्वतःला स्ट्राईक ठेवतील. प्रणयनी सांगितले की पुढचे बॉल हिमालय तूच खेळ, तुझी बॅटिंग चांगली लागते, तुझ्यामध्ये तो दमखम आहे आणि आतापर्यंत सेट झालाय. बघूया वन मॅन आर्मी हिमालय पाटील ही मॅचला घेऊन जातील का, इथे प्रश्नचिन्ह विचारला जाईल. हिमालयनी मॅच फिनिश केला, मॅच जिंकवला तर 2000 आकाश चव्हाण 2 दिवस डीजे वाजवायला फ्री मध्ये येतील. परंतु जेवढे बक्षीस लावले जात आहेत तेवढे मात्र डॉट बॉल येत आहेत. धावफलक 21 पाहिजे 20. 10 बॉल 20 ची गरज. फुलटॉस बॉल, यावेळी हा फुलटॉस बॉल मात्र कन्वर्ट करू शकला नाही. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू गेलाय आणि 2 धावा आराम के साथ पूर्ण केल्या जात आहेत. डगआउट मध्ये खन्ना आहे, परंतु चांगली बॅटिंग होते हिमालय कडून देखील. तो मॅच फिनिश करण्याचा इरादाने उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. हा फुलटॉस बॉल कुठेतरी स्वतःला कोसत असेल बॅटर. 2 धावा संख्येने धावफलक 23. 9 मध्ये पाहिजे 18. यावेळी पुन्हा एकदा धुमधडाका. हिमालयच्या बॅट मधून चांगला फटका, परंतु डीप मध्ये चेंडू जातोय. फिल्डर चेंडूला कॅरी करतोय तिथपर्यंत. या 2 धावा पूर्ण. 3रे धावेचा प्रयत्न. काय हिट मारायची गरज होती का, तर या 3 धावा आणि पुन्हा एकदा 300 रुपयाचा मानकरी ठरला हिमालय पाटील. टोटल आतापर्यंत 500 रुपयाचा मानकरी हिमालय पाटील ठरला. आकाश चव्हाण ही दोस्ती तुटायची नाही हेच सांगतायत. 3 धावा देखील आल्यात आणि धावफलक पुढे आलंय. टोटल रन 26 धावा. 15 धावा पाहिजे 8 मध्ये 15. युवराज सिंग सारखीच बॅटिंग होते आज. तिथून निशान मात्र काहीतरी कानमंत्र देत आहेत. कमॉन हिमालय तू करू शकतो असं निशान सांगतायत. 8 मध्ये 15 ची गरज. चला लवकर मॅच ऑन करायचं आहे.
अख्खा दिवस नाही आपल्याकडे. बसेपर्यंत उठेपर्यंत 5 मिनिटं गेलेत. यावेळी मात्र हा चांगला चेंडू वाईड लाईनीच्या आतमध्ये ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला बॉल. कडेकडे खेळण्याचा प्रयत्न. धावा हिमालय करतोय. प्रेशर प्रणय घेतोय. कारण की या मॅच मध्ये प्रणयने आतापर्यंत 5 बॉल 4 धावा केल्यात. शेवटचा बॉल. चला कॅप्टन आता टॉस उडवतायत आणि यावेळी चौकार आलाय शेवटच्या बॉल वरती देखील. सस्पेन्स आहे भरपूर. परत टॉस करायचा आहे. तो परत करायचा आहे टॉस. चार धावा संख्येने धावपळक वेगाने पुढे आलाय. 30च्या घरात 6 बॉल 11ची गरज. 6-11ची गरज. कॅमेरा फिरवायचा आहे कॅमेरामॅनने. असा टॉस उडवू शकता. झाला इथून जाऊ देखील शकत नाही कुठे. कारण की आज दिवस सुखा दिवस आहे. त्यांनी सर्व मॅनेजमेंट करून ठेवलंय. म्हणजे सर्व. मॅच फिनिश 2000. आणि इथे चांगला फटका आहे. फ्लॅट फटका आहे. 1 बाउन्सने चेंडू निघून जाईल. हाताला स्पर्श करून आणि हिमालय पाटीलला हर्ष करून चौकार. बोलण्याला आता हिमालयनी मानलंय आणि चौकार ठोकलाय. 5 बॉल मध्ये 7ची गरज. हिमालय काय बॅटिंग करतोय. जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले. जबरदस्त बॅटिंग. परंतु अजूनही मॅच संपलेला नाही आहे. चिंबारो बॉईज कमबॅक करावा लागेल गोलंदाज युरेन ज्याच्यामध्ये क्षमता आहे छोटा पॅक बडा धमाका करण्याची. बॅट बॉलला खेचलाय. आणखीन एक जबरदस्त 1 बाउन्सने मच निडेड चौकार. अगोदर जर बॅटिंग करायला बॅटर आला, डॉट बॉल एखादा 2 गेला तर बाहेरून क्राऊड येत असतो. परंतु संयम ठेवला. चांगली बॅटिंग जर बॅटरनी केली ना तर बाकीच्यांची बोलती बंद होते. आज हिमालयची ही पारी बघून ऍक्शन संघाच्या डगआउट मध्ये सध्या शांतता पसरले. खुश आहे मनामध्ये कारण की हिमालयने चांगली बॅटिंग केली. परंतु मॅच फिनिश करावा लागेल त्याला. कारण की मॅच फिनिश केला तर 2000 रुपये आहे आकाश चव्हाण कडून. आकाश चव्हाण सांगतोय की नको. आहे बक्षीस आहे लागू गुगल पे. काय बॅटिंग केले हिमालय पाटीलने. जबरदस्त. 4 बॉल 3ची गरज. बॉल द्यायचा आहे जुना बॉल. कधी कधी असा मॅच थांबल्यानंतर गेम चेंज देखील होताना पाहिलंय. वर्ल्ड कप मध्ये ऋषभ पंत तिथे जेव्हा गुडघ्यावरती टेप केली होती आणि तिथे तो मोरल होताना तो इंडियाच्या बाजूने झुकला गेला. बघूया आता इथून चिंबारो बॉईज कमबॅक करतील की हिमालयची तलवार आज तळपले ती वारंवार वारच करत राहील का.
येणारे 4 बॉल, 3ची गरज, कंपल्सरी चेसिंग. स्लोवर 1 चेंडू होता परंतु या चेंडूला व्यवस्थित खेळू शकले नाही. डायरेक्ट हिट करायचा होता. आज हिमालयचा दिवस आहे आणि बघा इथे या 2 धावा, डायरेक्ट हिट लागला नाही म्हणजेच काय तर इथे हिमालय पाटील सध्या तरी स्ट्राईकला असेल. पंच इशारा करतात या 2 धावा नक्की आहेत तरी कसा लेग बाईटच्या आहेत का? हिमालय पाटील काय बॅटिंग करतोय, जबरदस्त बॅटिंग. 11 बॉल मध्ये 25 धावसंख्येवरती मॅच विनिंग परफॉर्मन्स. मच निडेड रन होते सर्व आणि मोक्याच्या क्षणी आलेले धावसंख्या आहेत. सध्या 3 बॉल 1ची गरज. लाऊड अपील केली होती, इम्पॅक्ट पाहिलं गेलं आणि इथे जाता जाता लेग बाईटची ही 1 धाव असणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन ऍक्शन स्पोर्ट. आणि नक्कीच ज्यावेळी हिमालय पाटील डगआउट मध्ये जाईल ना त्याच्याकरता टाळ्यांचा वर्षाव झालाच पाहिजे. जबरदस्त बॅटिंग त्याने केले. 25 धावा नाबाद. 12 बॉल मध्ये 25 धावा. कॅमेरामॅन देखील त्याच्यावरतीच फोकस करतोय. हे बघू शकता मॅच समरी तुमच्या ऑन स्क्रीन. हिमालय पाटीलचा